Welcome back to Beautiful World of Science. The last lecture we will studied about the Ohm's law, and the last lecture in which we are studied in detail the Ohm's law. Then today we will discussing about the most important point in this chapter. It is called a resistance. आता आपण या लेक्चर मध्ये रेजिस्टन्स म्हणजे काय, रोधक असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याच्याविषयीची माहिती आपण याच्या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, इट इज कॉल्ड अ रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स विषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हॉट इज अ मेंट बाय अ रेजिस्टन्स. तर रोधक म्हणजे नेमकं काय आहे. The definition of a resistance is the opposed to the flow of current is called resistance. जे करंट फ्लो होतंय त्या फ्लो होत असलेल्या करंटला अपोज करणे, विरोध करणे, रोध निर्माण करणे. Opposed to the flow of electric current is called resistance. त्यालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स, रोधक असं म्हणतो. विद्युत जे वाहत आहे सुवाहकामधून त्याला अपोज करणे, विरुद्ध करण्याचं काम, रोध निर्माण करण्याचं काम कोण करतं, रेजिस्टन्स करत असतं. In this chapter, we will study in detail about a resistance. A various point we will study in this chapter. The resistance is inversely proportional to the current. Resistance हा inversely proportional असतो करंटला, कारण तो अपोज करतो म्हणून inversely proportional आहे. The more resistance are present in the good conductor, then the current flow it's become to less. When a conductor in which the more resistance are present, then less current are flow, or the less resistance are present in the conductor, then more current are flow. म्हणजे ज्या वाहकामध्ये रोधाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये करंट हा खूप कमी फ्लो होतो, खूप कमी प्रमाणामध्ये वाहत असतो. ज्याच्यामध्ये हा जास्त होतो त्याच्यामध्ये कमी वाहतो, पण ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स कमी असतो त्याच्यामध्ये करंट हे जास्त वाहतं. आलं लक्षात. तर हे एकंदरीत त्याची माहिती आहे. देन in this chapter we will study about in detail of a resistance. The first point of a resistance is the metal contain a large number of free electron. The metal contain large number of free electron. These electron are in random motion. In the metal and the metal in which many free electrons are present. एखाद्या धातूमध्ये किंवा धातूमध्ये असंख्य, खूप जास्त हे मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि ते रॅन्डमली काय करत असतात, फ्लो होत असतात, मोशन मध्ये असतात, इकडे तिकडे फिरत असतात. हा झाला पहिला पॉइंट. पहिला पॉइंट काय सांगितलं, द फर्स्ट पॉइंट इज the first point of a resistance is the metal contains a large number of free electrons. These electrons are in random motion. असंख्य फ्री इलेक्ट्रॉन असतात आणि ते फ्री इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये, जसं मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं, हे इकडे तिकडे त्याच्यावरती कोणाचंही कंट्रोल नसतं, असं ते फिरत असतं इन रॅन्डम मोशन. देन नेक्स्ट पॉइंट, when a potential difference is applied between two ends. ज्यावेळेस आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, बघा
आपण ज्यावेळेस बॅटरी अप्लाय करतो त्यावेळेस करंट हे फ्लो व्हायला लागतं. करंट फ्लो झालं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय झालं. या दोन एंड मध्ये इथे एक एंड आहे आणि इथे एक एंड आहे. ह्या दोन एंड मध्ये काय झालं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय झालेला आहे. When potential difference is applied between the two ends of conductor, these electrons start to move from lower potential to higher potential. Which electron? These free electron, it's become to move in random motion. जे इकडे तिकडे सैरा वैरा जे फिरत होते ते सगळे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आपण पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यावरती अप्लाय करतो, ज्यावेळेस निर्माण करतो दोन कंडक्टरच्या, बघा बिटवीन द टू एंड्स ऑफ कंडक्टर, त्या कंडक्टरच्या दोन्ही टोकामध्ये ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होता ना, then these all the free electrons it's become to move from higher potential to lower potential. पुन्हा काय व्हायला लागले, ते मूव्ह व्हायला लागले. कसं मूव्ह होत आहेत? सॉरी फॉर दॅट इज द लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. लोअर कडून हायर कडे हे मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. बघा द इलेक्ट्रिक चार्ज बघा लक्ष द्या. तर हे काय इलेक्ट्रॉन इट स्टार्ट टू मूव्ह. इलेक्ट्रॉन मूव्ह कसे होतात बघा. द इलेक्ट्रॉन स्टार्ट टू मूव्ह फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. दिस इज अ सेकंड पॉइंट ऑफ एन रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्सचा दुसरा पॉइंट आहे. देन थर्ड पॉइंट, ड्यूरिंग द मूव ऑफ इलेक्ट्रॉन्स स्ट्रिक्स द atoms and ions coming in their path. बघा लक्षात, ज्यावेळेस हे मूव्ह व्हायला लागतात त्यावेळेस आपल्याला रेजिस्टन्स हे पाहायला मिळत असतं. बघा ड्यूरिंग अ मूव्ह इलेक्ट्रॉन स्ट्रिक्स द atoms and ions coming in their path. त्यावेळेस atoms and ions हे इलेक्ट्रॉनच्या मार्गामध्ये यायला सुरुवात होत असतात. दिस कोलॅक्शन बघा, this collision oppose or causes of a hindrance. बघा लक्षात, त्यावेळेस ते आता उदाहरणार्थ अचानकपणे तुम्हाला सांगतो, वी आर स्टार्ट द बाईक. आपण काय केलं, आपली बाईक स्टार्ट केली अँड कम इन ऑन द हायवे. आपण हायवे वरती आलो आणि गाडी आपण चालवायला सुरुवात केली. ज्यावेळेस गाडी आपण चालवायला सुरुवात केली गाडी आपली 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं, हायली स्पीडनं पुढे जाते. 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर आपण जाऊ लागलो. फास्ट आहे, स्पीड वाढते, इन्क्रीज होत आहे, बरोबर आहे. आता आपण 95 स्पीडला गेलो. पण हे जात असताना अचानकपणे आपल्याला, आपण कॉन्स्टंट स्पीड ठेवतो का? म्हणजे आपण घरापासून जर सुरुवात केलो, इथून आपल्याला पुण्याला जायचे आहे, सपोज इथून ज्यावेळेस आपण स्पीड 95 ची घेतलं, ते पुण्यापर्यंत 95 ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत, कारण अचानक मध्ये कुणीतरी येत असतं. तशाच पद्धतीने ज्यावेळेस करंट फ्लो होतं ना, त्यावेळेस अचानक मध्ये येऊन त्याची स्पीड काय करत असतं, तो कमी करत असतं. फ्लो होत असताना थोडंसं आपल्याला टोल नाका आला की तिथं थांबावं लागतं, बरोबर, टोल भरावा लागतो, पुन्हा गाडी स्टार्ट करावी लागते. अचानकपणे मध्ये कोणतं तरी वाहन येतं, ट्रॅफिक लागतं, बरोबर आहे. असं असंख्य वेगवेगळ्या प्रकार आहेत. तशाच पद्धतीनं करंट फ्लो होत असताना सुद्धा या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतात, जे की फ्लो होण्यासाठी काय करतायत, मग या अडचणी अपोज करतायत, बरोबर आहे. म्हणजे अपोज म्हणजेच काय, विरोध करणे. रोध, गतिरोध म्हणतो की नाही, रोधक, गतिरोधक, गतीला रोध करणारा, बरोबर आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी करंटला फ्लो होण्यापासून अपोज करणारा जो घटक आहे, दॅट इज द रेजिस्टन्स आहे. बघा त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस ते ऍटम्स हे एकमेकावरती, इलेक्ट्रॉन्स हे एकमेकावरती येऊन आदळतात. अचानकपणे ज्यावेळेस आपण गाडीचा ब्रेक मारतो ना, त्यावेळेस मागची गाडी येऊन आपल्या गाडीला मागून काय करत असते, एकमेकावरती येऊन आदळत असतात आणि ऍक्सिडेंट घडत असतात. ऍक्सिडेंट घडलं म्हणजे फ्रिक्शन निर्माण झालं, आणि फ्रिक्शन निर्माण झालं म्हणून
कंडक्टर हे गरम झालेलं असतं. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस एखाद्या कंडक्टर मधून ज्यावेळेस करंट फ्लो होतं, आफ्टर द फ्लोइंग ऑफ अन करंट देन कंडक्टर आर बघा द हीट ऑफ कंडक्टर इट्स बिकम टू इन्क्रीजेस. त्यावेळेस त्या कंडक्टरची उष्णता हे वाढलेली असते, ते वायर गरम झालेलं असतं. कारण इलेक्ट्रॉन हे एकमेकावरती येऊन आदळल्यामुळं त्याच्यामुळे फ्रिक्शन निर्माण होतं आणि हीट निर्माण होत असते. This collision oppose flow of electrons in the conductor. This बघा लक्ष द्या, opposition to flow of electron is called resistance of conductor. हे जे अपोजिशन केलं जातं, हे जे अपोज केलं जातं, द अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. ह्याला संपूर्ण आपण काय म्हणत असतो, तर याला आपण रेजिस्टन्स असं म्हणत असतो. तर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ अ रेजिस्टन्स. तर हे रेजिस्टन्सचे सर्वात महत्वाचे काय आहेत पॉइंट आहेत. बट सम फॅक्टर्स are affecting on the resistance किंवा फॅक्टर्स ऑन विच अ रेजिस्टन्स आर टोटली डिपेंड्स. काही फॅक्टर्स वरती रेजिस्टन्स हा अवलंबलेला आहे, अवलंबून आहे. देन विच इज द फॅक्टर आर अफेक्टिंग ऑन द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स वरती हे कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे की परिणाम करत असतात. त्या फॅक्टर्स विषयीची माहिती आपण या पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. The factors affecting the resistance. The resistance are of a given conductor depends on the mainly four factors are directly affected on the resistance. बघा रेजिस्टन्स हे हाय असणार आहे की लो असणार आहे, हे चार घटकावरती अवलंबून असतं. द फर्स्ट इज इट्स लेंथ ऑफ कंडक्टर. म्हणजे वायर हे किती लांब आहे त्याच्यावरून आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये रेजिस्टन्स हे वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. दॅट इज द लेंथ ऑफ कंडक्टर. द सेकंड वन इज इट्स क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर. कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे. आता व्हॉट इज मीन्ड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला एका स्लाइडच्या स्वरूपामध्ये वन बाय वन हे चारही इफेक्ट बघा फॅक्टर्स मी तुम्हाला दाखवणार आहे. देन थर्ड वन इज इट्स अँड टेम्परेचर. तापमान सुद्धा तेवढंच महत्व करतं कशावरती, रेजिस्टन्स वरती, रोधावरती त्याचा बघा टेम्परेचरचा सुद्धा परिणाम पडत असतो. अँड लास्ट वन इज दॅट इज द मटेरियल. म्हणजे कोणतं मटेरियल आपण वापरतोय त्याच्यावरून ठरतं की त्याच्यामध्ये रेजिस्टन्स हे किती असणार आहे. फॉर एक्झाम्पल वी आर युज्ड द रबर वूड. आता रबर आणि वूड जर वापरला आणि आपलं स्वप्न असेल याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो हवं तर होईल का, तर होणारच नाही. बिकॉज ऑफ अँड दिस इज अन इन्सुलेटर. हे काय आहे, ते इन्सुलेटर आहेत, बॅड कंडक्टर आहेत, करंट फ्लो होत नाही. बिकॉज ऑफ अँड द क्वांटिटी ऑफ अँड रेजिस्टन्स इट्स बिकम टू हाय. त्याच्यामधले रेजिस्टन्स कसा आहे, खूप जास्त आहे, म्हणून करंट फ्लो होईल का, बिलकुल होणार नाही. तर हे चार महत्वाचे फॅक्टर आहेत. द फर्स्ट इज द लेंथ ऑफ कंडक्टर, द सेकंड वन इज क्रॉस सेक्शनल एरिया, द थर्ड वन इज टेम्परेचर ऑफ अँड कंडक्टर, अँड फोर्थ वन इज द मटेरियल, द टाइप्स ऑफ मटेरियल which these four factors are affecting on the resistance. हे रेजिस्टन्स वरती काय करत असतात, अफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं, येस ऑर नो. ठीक आहे, तर सर्वांनी इथपर्यंत वाचून घ्यायचे. द फर्स्ट फॅक्टर which are affecting on the resistance. The factor is length of conductor. तर लेंथ ऑफ कंडक्टर हे कशा पद्धतीने अफेक्ट करतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. लुक एट दिस स्लाइड. हे स्लाइड जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला ऑब्झर्व होईल
The two conductors are shown in this slide. या स्लाइड मध्ये दोन कंडक्टर दाखवले होते, वायर S and वायर T. बरोबर आहे, हे दोन कंडक्टर मी दाखवले. The wire S is a short and wire T is a large. Okay. The conductor S, it's become too small. The length of S conductor is an small and the length of T conductor is an large. बरोबर आहे. T conductor ची लेंथ हे कशी आहे, लार्ज आहे, आणि S ची लेंथ हे कशी आहे, कमी आहे. Then how the effect on the resistance? Then the point is, if the length of conductor is increased, ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरची लेंथ हे इंक्रीज होते, इफ द लेंथ ऑफ कंडक्टर इज इंक्रीज्ड, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑल्सो इंक्रीज्ड. बघा, लक्ष द्या, या ठिकाणी सुद्धा दाखवलं बघा मी. लोअर वायर हॅज हायर रेजिस्टन्स, म्हणजे काय, तर टी वायर टी इन विच high or higher resistance than the wire S, because of the wire T, the length of wire T is more than the length of wire S. कारण वायर T ची लेंथ हे वायर S पेक्षा कशी आहे, जास्त आहे, मोठी आहे, लांबकी आहे, म्हणून त्याच्यामधलं रेजिस्टन्स सुद्धा कसं वाढलं बाळांनो, हे जास्त झालेलं आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं, फर्स्ट लेंथ is a most important factor which can be affected on the resistance. The length is, if the length of conductor is increased, then resistance of conductor also increased. जर लेंथ वाढली तर रेजिस्टन्स सुद्धा वाढणार. याच्यात थोडीफार सुद्धा शंका बाळगण्याचं कारण नाही. बिकॉज ऑफ the resistance is directly proportional to the length. The resistance is directly proportional to the length. कारण रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कोणाला, लेंथला. The resistance is directly proportional to the length. ठीक आहे, म्हणून लेंथ वाढली की रेजिस्टन्स हा वाढणार, आणि लेंथ कमी झाली की रेजिस्टन्स सुद्धा कमी होणार. Then this is an first factor which can be affecting on the, बघा हा पहिला फॅक्टर आहे जो की अफेक्ट करतो कशावरती, तर हा रेजिस्टन्स वरती. Then we will study about a second factor are affecting on the resistance. आता आपण पहिला फॅक्टर विषयी अभ्यास बघितला, तर आता आपण दुसरा फॅक्टर जो की काय करतो, अफेक्ट करत असतो, त्याच्याविषयीची माहिती या ठिकाणी सांगणार आहे. लुक ॲट दिस स्लाइड. हे स्लाइड जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजून येईल. बघा, द वायर एस इज स्मॉलर दॅन द वायर टी. म्हणजे काय, the thickness of wire S is smaller than the thickness of wire S. म्हणजे काय, वायर टी हा जास्त थिकर आहे, म्हणजे मोठा हे जाड आहे. बरोबर आहे, जेवढा वायर मोठा जेवढा वायर जाड. बरोबर आहे, दॅट इज द क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय तुम्हाला समजतं, हा भाग म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया आहे. म्हणजे जेवढा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त, आता याचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त आहे का, नाही, पण याचा कसा आहे, खूप जास्त आहे. बरोबर, क्रॉस सेक्शनल एरिया ज्याला आपण म्हणतो ना, तो इन्क्रीज झाला की रेजिस्टन्स सुद्धा काय होतं, बघा रेजिस्टन्स हे डिक्रीज होतं. म्हणून द एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल इज, इफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल ऑफ कंडक्टर इज इन्क्रीज्ड, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज डिक्रीज्ड. एरिया वाढला म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण उदाहरण घेऊया 500. बघा लक्ष द्या, तर आपण काय केलेलं आहे, 500 लिटरचे 2 सिंटॅक्स आपण घेतलेले आहेत.
आणि दोन्हीलाही 1 HP ची मोटर लावलेली आहे, बरोबर आहे. पण एका मोटरीला जो पाईप लावलेला आहे, बघा लक्ष द्या, तो हा टी वायर सारखा लावलेला आहे मोठा, आणि एका मोटरीला एस वायर सारखा लावलेला आहे, आणि मोटर आपण स्टार्ट केलं, बरोबर आहे. तर पाणी तर तेवढंच बाहेर फेकण्याचा प्रयत्न होतो, बरोबर आहे. पण इझिली पाणी हे कुठून जास्त वाहील बरं, बरोबर आहे. म्हणजे पाण्याचा प्रेशर हा कशामध्ये जास्त असणार आहे, एस मध्ये असणार आहे, आणि पाणी थोडंसं बाहेर लांब मारेल. पण टी मध्ये मारेल का, मारणार नाही, कारण एरिया कसा आहे, जास्त आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय होतं, करंटमध्ये जर क्रॉस सेक्शनल एरिया कंडक्टरचा जर वाढला तर रेजिस्टन्स काय होतं, कमी होतं, आणि क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी झाला तर रेजिस्टन्स हा सुद्धा काय होत असतो, वाढत असतो. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, इन द क्रॉस सेक्शनल एरिया इन विच द रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, या ठिकाणी कसं असेल मग, रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, बघा लक्ष द्या, कशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, दॅट इज द, ठीक आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. कशाला प्रोपोर्शनल, बघा, दॅट इज द क्रॉस सेक्शनल एरिया, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणून आपण म्हणू शकतो द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया, बरोबर आहे. हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल या ठिकाणी निर्माण होतो, अँड दिस इज अ सेकंड फॅक्टर आर डायरेक्टली अफेक्टेड ऑन द रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स वरती अप्लाय होणारा दुसरा फॅक्टर आहे जो की अफेक्ट करत असतो. देन द थर्ड फॅक्टर, आता आपण तिसऱ्या फॅक्टर बद्दल बघूया. बघा, दॅट इज द टेम्परेचर. आता आपण काय बघणार आहोत, टेम्परेचर पाहणार आहोत. बघा, आता टेम्परेचर, तापमानाचा काय परिणाम पडत असेल. फॉर एक्झाम्पल, वी टेक द टू कंडक्टर, दॅट इज द एस कंडक्टर अँड टी कंडक्टर. सेम तेच घेतलं आपण. एस कंडक्टरला आपण हीट दिलेली नाही, पण टी कंडक्टरला आपण काय दिलं, हीट दिलं, उष्णता दिलं, गरम केलं. टी कंडक्टर हे गरम केलेलं आहे, तर त्यावेळेस काय होतं, इफ अ टेम्परेचर ऑफ कंडक्टर इज इन्क्रीज्ड, रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीज्ड. बघा, जर टेम्परेचर वाढलं, कंडक्टरचं जर टेम्परेचर वाढलं, अ कंडक्टर विथ अ हायर टेम्परेचर हॅज हायर रेजिस्टन्स. म्हणजे ज्या कंडक्टरचं तापमान वाढलं त्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट हा जास्त फ्लो होत नसतो. लक्षात, म्हणजेच काय, व्हेन अ कंडक्टर आर हिटेड, then if the temperature of conductor is increased, then the resistance also increased. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो the resistance is directly proportional to the temperature. या ठिकाणी रेजिस्टन्स कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला, टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दिस इज अ थर्ड फॅक्टर विच कॅन बी अफेक्टेड ऑन द रेजिस्टन्स. हा झाला तिसरा फॅक्टर जो की रेजिस्टन्स वरती काय होतो, अफेक्ट करतो, परिणाम करत आहे. अँड द लास्ट फॅक्टर विच कॅन बी अफेक्टेड ऑन द रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स वरती परिणाम करणारा सर्वात महत्वाचा म्हणजे लास्ट आहे, दॅट इज द मटेरियल. मटेरियल म्हणजे पदार्थ. तुम्ही कोणता पदार्थ घेता त्याच्यावरून तुम्हाला समजतं की त्याच्यामधून किती करंट फ्लो होणार आहे. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगू शकतो, material, copper wire and iron wire, that is a copper conductor and iron conductor, take these two conductor. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात, किंवा एक सिंपली एक्झाम्पल सांगतो, कॉपर आणि आयर्न जरी घेतलं तरी ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं सांगतो. तुम्ही एक काय केलं, बरं हाच घेऊया आपण. याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर मटेरियल ज्याच्यामध्ये रेजिस्टन्सचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामधून करंट हे काय होणार आहे, कमी फ्लो होणार आहे, आणि ज्याच्यामधून रेजिस्टन्सचं प्रमाण कमी आहे त्याच्यामधून करंट हे जास्त फ्लो होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो, फॉर द डिफरंट, बघा, मेटल कंडक्टर रेजिस्टन्स इज डिफरंट. द डिफरंट मेटल देन डिफरंट रेजिस्टन्स.
म्हणजे आयर्न आणि कॉपर ह्या दोघांचंही रेझिस्टन्स सारखं आहे का? नाही. कॉपरचं कमी आहे, आयर्नचं जास्त आहे. आयर्न वायर हॅज अ हायर रेझिस्टन्स. दॅट्स वाय इन द आयर्न वायर इन विच द लो इलेक्ट्रिक करंट फ्लो दॅन द कॉपर वायर. कॉपर वायर पेक्षा आयर्न वायर मध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो करून नेण्याची क्षमता हे खूप कमी आहे. म्हणून मटेरियल हे तेवढंच मॅटर करतं की कोणतं मटेरियल तुम्ही यूज करता त्याच्यावरून आपल्याला समजतं की किती इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे. म्हणून डिफरन्स मटेरियल हॅव अ डिफरंट रेझिस्टिव्हिटी. द रेझिस्टन्स ऑफ कॉपर वायर इज लोअर दॅन द आयर्न वायर. आयर्न वायर पेक्षा कॉपर वायरची हे रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स हे कसं आहे? कमी आहे. म्हणून कॉपर वायर मधून सर्वात जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं because of, and this is a good conductor, and the resistivity and the resistance it's become too low. Resistance कसा आहे? खूप कमी प्रमाणामध्ये आहे. And this is a foremost important factor which can be affected on the, बघा तर हे 4 फॅक्टर काय करत असतात? अफेक्ट करत असतात. कशावरती? दॅट इज द रेझिस्टन्स. रेझिस्टन्स वरती हे अफेक्ट करत असतात. ओके, देन तुम्हा सर्वांना हे समजलेलं असेल. तर आज आपण काय काय बघितलं? व्हॉट इज मीन्ड बाय रेझिस्टन्स. त्याच्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट 5 पॉइंट्स ऑन द रेझिस्टन्स. त्याच्यानंतर आपण हे बघितलं विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग ऑन द रेझिस्टन्स. देन हे आजचा भाग तुम्हाला सर्वांना समजलेला असेल. ओके, येस ऑर नो?